नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। महाड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आज आपण पाहतोय रात्री 10 वाजता या प्रचारात थांबणार आहे। मात्र आज शेवटच्या दिवशी शिवसेनेमार्फत संपूर्ण महाड शहरातून भव्य दिव्य अशी प्रचार रॅली काढण्यात आली। या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त आता असा प्रतिसाद मिळतोय। या प्रचार रॅलीमध्ये नामदार भरत शेठ गोगावले, विकास शेठ गोगावले सहभागी झालेत आणि मोठ्या प्रमाणात ही प्रचार रॅली आपण पाहतोय। मात्र या ठिकाणी पाहायला गेला तर संपूर्ण महाड शहरामध्ये व्यापारी वर्ग असेल किंवा अनेक जे सामान्य नागरिक असेल यांच्या तोंडून मात्र ऐकायला मिळतंय की गेल्या 2021 ला जो महापूर झाला, या महापुरानंतर महाड शहरामध्ये जे प्रचंड हानी झाली होती त्याच्यानंतर नामदार भरत शेठ गोगावले यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी आणून महाड शहराला पुरापासून वाचवलं आहे, असं कुठेतरी भावना या मतदारांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्यामुळे या ठिकाणी या निवडणुकीमध्ये शिवसेनेला प्रचंड असं यश मिळालं असं बोललं जातंय। आपणच जाणून घेऊया नेमकं या प्रचार रॅलीमध्ये मानसी शिंदे यांनी या प्रचार रॅलीमध्ये सहभाग घेतलाय आणि मतदारांशी तसंच उमेदवारांशी तसेच पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्याशी बातचीत केली। आपण जाणून नमस्कार, मी मानसी सुरेश शिंदे, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आपण महाड नगर परिषदेच्या शिवसेनेचे जे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे तसेच नगरसेवक पदाचे यांच्या प्रचाराची रॅली महाड शहरातून काढली जाते आणि उत्स्फूर्त प्रमाणात शिवसैनिकांचा कुठेतरी प्रतिसाद लाभल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आपण जे मंत्री महोदय आहेत भरत शेठ गोगावले यांच्यासोबतच खास बातचीत करणार आहोत। मंत्री महोदय, आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच आपण आणि विकास शेठ गोगावले महाड नगर परिषदेमध्ये लक्ष देऊन आहात, तर काय सांगाल, जनतेचा कशा पद्धतीने प्रतिसाद लाभतोय? आता आपण पाहताय जनतेचा कसा प्रतिसाद लागतोय। पूर्ण प्रतिसाद शिवसेनेच्या पाठीमागं आणि धनुष्यबाणच्या निशाणीच्या बरोबर आहे। आज आम्ही जी काय विकास कामे केली त्या विकासाला पाहून लोक सगळे आकर्षित झालेले आहे। राहिलेली पण जी काही छोटे मोठे काम आहेत ती पण पूर्ण करू त्यांना खात्री आहे आणि म्हणूनच आम्हाला आमच्या उमेदवारांना, आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना, नगरसेवक पदाच्या उमेदवारांना पूर्ण खात्री आहे, आम्हालाही खात्री आहे 21च्या 21 उमेदवार निवडून येतील। तसंच आपण महाड शहरासाठी 350 कोटीचा निधी या मतदारसंघात आणलात आणि महाडकर नागरिकांना पूर परिस्थितीपासून वाचवला आहात, तर महाडकर नागरिक त्याचं फळीत म्हणून तुम्हाला शिवसेनेचा 100% आज जे आम्ही फिरतो, जे काय उत्साह दिसतो आमच्या व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा, त्यातच आम्हाला कळतंय की ह्या आमच्या उमेदवारांना निवडून देतील। तसेच खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि आमदार प्रवीणजी दरेकर साहेब या महाड नगर परिषदेमध्ये विशेष लक्ष देऊन आहेत, तर काय सांगाल त्याबद्दल? आता ते दोघांचे उमेदवार उभे त्यांनी केलेले आहेत, त्यामुळे त्यांना लक्ष देणं गरजेचं आहे। हरकत नाही, ते त्यांच्या उमेदवारांकडे लक्ष देतात, आम्ही आमच्या देतोय। त्यामध्ये बघूया 3 तारखेला काय चमत्कार होतोय। त्यापासून आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही सगळे, विकास असेल, मी असेल, त्याचे मिसेस असेल, आमचा परिवार असेल, आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी, युवा सेना, महिला आघाडी आणि शिवसेना सगळ्या पुऱ्या ताकदीनिशी उतरलेलो आहोत आणि उद्याचे मतदान झाल्यानंतर परवाचा चमत्कार तुम्हाला दाखवून देऊ आम्ही आणि 21च्या 21 सीट आमच्या निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो। माझ्यावर एकही केसेस नाहीये, मात्र त्यांच्यावर अनेक केसेस आहेत, त्यामुळे विचार करूनच मतदान करा असं म्हटलं। ते केसेस आहेत त्याचा त्यांना आम्हाला शोधावं लागेल, त्याने आमच्यावरती एकतरी केस दाखवावी, कुठली केस आहे आणि काय आहे ती। आता त्यांच्यावरती जे काय केसेस आहेत आमच्यामध्ये येण्याच्या अगोदरच्या त्या आम्ही त्यांना दाखवू का, तुमच्यावरती किती केसेस आहेत ते शासनाला बुडवलेल्याच्या। आणि म्हणून सांगतोय, आमचा नाद करायचा नाही, आम्ही चुकीचं करत नाही, चुकीचं करणार पण नाही आहे। काय हात तुमचेच बरबडलेले आहेत, हात आमचे बरबडलेले नाही आहेत, हे लक्षात ठेवा। नमस्कार, मी मानसी सुरेश शिंदे, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण महाड शहरात आहोत। महाड शहरातील नगरसेवक पदाच्या ज्या उमेदवार आहेत विद्याताई देसाई, त्या आज आपल्यासोबत खास बातचीत करणार आहेत। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर तुम्ही प्रचार रॅली काढत आहात आणि या प्रचार रॅलीतून महाडकर नागरिकांचा तुम्हाला कशा पद्धतीने प्रतिसाद लाभतोय? प्रतिसाद तर खूप चांगला आहे। मेन म्हणजे परिवर्तनाचे वारे वाहत आहेत, तुम्हाला दिसतच आहे सगळीकडे, संपूर्ण सगळ्या महाडमध्ये भगवे वारे वाहत आहेत आणि परिवर्तन खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि आपला भगवा
महाड नगरपालिकेवर झळकणार आहे. तसेच मंत्री महोदयांनी महाड शहरासाठी 350 ते 400 कोटीचा निधी आणला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाडला दरवर्षी पूर परिस्थितीचा वेढा होता, परंतु कुठेतरी 3 ते 4 वर्षांपासून पूर परिस्थिती दिसून येत नाही. तर कशा पद्धतीने तुम्ही महाडकर नागरिकांना आव्हान करणार आहात? महोदयांनी जे 350 कोटी आणले त्याच्यामधले गाळ काढण्यासाठी पण काही रक्कम देण्यात आली आणि गेल्या 2-3 वर्षापासून गाळ काढल्यामुळे आपल्या महाडमध्ये अगदी नाममात्र पाणी येत आहे आणि त्याच्यामुळे मेन म्हणजे व्यापारी एकदम सुखावलेला आहे. महाड शहरातील माझ्या प्रभागातील सगळे व्यापारी खूप आनंदामध्ये आहेत. तसेच आपल्याकडचे जे सामान्य नागरिक आहेत ते सुद्धा पुरापासून बचावलेले आहेत. त्याच्यामुळे आपली महाडकर जनता खूप आनंदित आहे. नगरसेवक पदाच्या उमेदवार आहेत मंदाताई, त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. नमस्कार ताई. नमस्कार. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि प्रचार रॅली काढली जाते शिवसेनेमार्फत. तर कशा पद्धतीने या प्रचार रॅलीला प्रतिसाद मिळतो जनतेचा? जनतेचा प्रतिसाद इतका मिळाला आहे कारण की 3 वर्षापूर्वी जो पूर आलेला 21ला त्या पुरापासून ही जनता इतकी बिखरलेली होती, लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले. पण 3 वर्षानंतर आतापर्यंत एकही पाण्याचं ते ह्या माडमध्ये आलेलं नाही कारण की हे नामदार साहेबांच्या मार्गदर्शनातून झालेलं आहे. 21 कोटी जो निधी आला तो त्याच्यातून पुराचा जो गाळ होता तो काढला गेला, पण तरी थांबले नाहीत नामदार साहेब. अजूनही निधी आणलेला आहे आणि उरलेला गाळ निघणार आहे त्या नदीतून. त्यामुळे हे जे आमदार साहेबांनी त्यांच्यातून इथल्या जनतेला भेट दिलेली आहे आणि त्या भेटची जनता नक्कीच विचार करणार आणि ह्या आत्ताच्या इलेक्शनला ह्या महाडमध्ये परिवर्तन होणार, विकास घडणार आणि प्रत्येक जनता, प्रत्येक हे उमेदवार किंवा प्रत्येक मनुष्य की हा विचार करणार की नाही आपल्याला जर परिवर्तन घडवायचं असेल, विकास घडवायचा असेल तर आपल्याला हिशोबांच्या शेजारचं बटन दाबून आपल्याला निवडून द्यायचे उमेदवारांना, तसंच नगरपालिका पण आणायचे. हा विचार नक्कीच इथले उमेदवार जनता करणार आहे. नगरसेवक पदाच्या ज्या उमेदवार आहेत वैष्णवी बुटाला मॅडम, त्यांच्यासोबत आज बातचीत करणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. आज शिवसेनेकडून प्रचार रॅली काढली जाते आणि कशा पद्धतीने तुम्हाला जनतेचा प्रतिसाद लाभतोय? नमस्कार, मी वैष्णवी शुभम बुटाला, प्रभाग क्रमांक 8 मधून मी आत्ता उभी आहे. आता आपल्या इथे वॉर्ड क्रमांक 8 मध्ये ज्या लेडीज आहेत, आपला व्यापारी वर्ग आहे, रिस्पॉन्स खूप चांगला आहे. रिस्पॉन्समध्ये काही प्रश्नच नाही आणि आपल्यासमोर जे आपले नामदार भरत शेठ गोगावले साहेब व युवा नेते विकास शेठ गोगावले हे सगळे असल्यामुळे तर आणि महाडमध्ये तर एवढं शिवसेनेचं प्रचंड चालू आहे कारण की आपल्या शेठने तेवढं महाडकरांसाठी काम केलं आहे. पाण्याचा असो, गटाराचा असो, लाईटीचा असो, आता DP प्लॅनचं सुद्धा चालू आहे. तर असं एक जागा अशी कोणती नाही की आपण असं बोलू शकत नाही शेठने तिथे काम केलं नाही आहे. कोणी दाखवू आम्हाला की शेठने तिथे काम केलेलं नाही असं एकही गोष्ट नाही आहे. जेव्हा आपण तिथे जाऊ तेव्हा आपला एकही कॉल, आपण फक्त एक कॉलवरती आपलं काम होतं असं आपण कोणी बोलू शकत नाही की शेठने आपल्या इथे काम केलं आहे. शेठने एवढ्या सुविधा आपल्या महाडकरांसाठी आणल्यात, पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आणल्या आहे. मागच्या वेळेस तुम्ही 3-3.5-3 वर्षानंतर बघितलं आधी तर तेव्हा मिक्सर वाटप आपण लोकांपर्यंत ते सगळं पोहोचवलं. त्याच्यानंतर आपली लाडकी बहीण योजना सगळ्यांसाठी आणली. माननीय आपले एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, त्यांच्या माध्यमातून सगळीकडे आपल्या लाडकी बहीण योजना चालू झाली. तर मला असं वाटतं की शिवसेना ही आपल्या नगरपालिकेवरती सत्ता आपली बसणारच आहे आणि मला एवढंच आव्हान सगळ्या महाडकरांसाठी असेल की भले आपल्यासमोर कोणी असो, फक्त आपला नातेवाईक असो किंवा रिलेटिव्ह, मित्रमैत्रिणी जे काय असो ते थोडंसं बाजूला ठेवून शेठने आपल्यासाठी, शिवसेनाने आपल्या महाडकरांसाठी काय केले ह्याच्यावरती फक्त लक्ष द्यावा. आणि अजून एक आव्हान असेल की तुम्ही इतर कोणतेही पक्ष म्हणजे कोणतेही चिन्ह न बघता तुम्ही फक्त धनुष्यबाण बघा. ज्यावेळेस तुम्ही आमच्या उमेदवारांना निवडून द्याल तेव्हा नगरपालिकेत जेव्हा ते येतील 5 वर्षात असं एकही काम त्यांनी सांगितलं आणि ते आम्ही केलं नाही. एकदाच मंत्री महोदयांच्या मार्फत महाड शहरासाठी 350 ते 400 कोटीचा निधी आणला. त्यात महत्वाचे म्हणजे पूर परिस्थितीपासून भरत शेठ गोगावले यांच्या मार्फत महाडकर नागरिकांना कुठेतरी बचावण्यात आले. तर काय सांगाल त्याबद्दल? 2021ला पूर आला त्यावेळेस प्रचंड व्यापाऱ्यांची सुद्धा असो, जे आता खाली घरं आहेत त्यांची सुद्धा असो, खूप त्यांची दयनीय परिस्थिती होती. त्यामध्ये शेठने, कोणी दुसरं आलं, शेठने एवढं चांगलं त्याच्यामध्ये कार्य केलंय. दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी तुम्हाला 10 ते 12 दिवसात लगेच दुकानं सगळ्यांची उभी पण राहिली, कोणाला कसलीही कमी पडलेली नाहीये. हे फक्त केले आपले नामदार भरत शेठ गोगावले साहेब आणि दुसरं कोणीही आलं नव्हतं मदतीला. पाण्यापासून असो, जेवणापासून असो, सगळी सोय शेठने केली. त्यावेळेस आपल्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे सुद्धा आपल्याकडे आलेले. तर मला खूप एवढं सगळं सांगून मी थांबते. चांगलं वातावरण आहे.
आणि आजचं हे वातावरण बघून हा जो एक दिवस वाढून दिलेला आहे त्यामध्ये जे राहिलेलं आहे विरोधक त्यामध्ये सफाई होऊन जातील आणि 100% 20+1 बहुमताने ही नगर परिषद शिवसेनेची होईल. माननीय भरतसिंह गोगावले यांच्या नेतृत्वाखाली इथल्या व्यापाऱ्यांनी इथल्या मतदारांनी जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासावरती ही नगरपंचायत 100% शिवसेनेची. आदित्य तटकरे यांनी या ठिकाणी नामदार भरतसिंह गोगावले यांच्यावरती टीका करत असताना निष्क्रिय नेतृत्व लाभले 15 वर्ष. काय कसं राहत आहे ते आता 3 तारखेला त्याला कळेल सक्रिय कोण निष्क्रिय कोणते. निश्चितपणे आज 350-400 कोटी रुपये या नगरपालिकेमध्ये टाकून इथला जो पूर होता तो पुराला आला घालून इथले व्यापारी इथले मतदार पूर्णपणे भरतसिंह गोगावले यांच्यावरती विश्वास ठेवून आहेत आणि येणाऱ्या 3 तारखेला दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. या नगर परिषदेमध्ये अगदी घरपट्टी करणार असं देखील त्यांनी म्हटलंय आणि आश्वासन दिलंय. कसं काय बघताय? ते निवडणुका आले की थापा मारणार त्यांचा पारंपरिक धंदा आहे. तो आता 2 दिवसांत संपेल. पुन्हा 5 वर्षांनी ते पुन्हा फिरतील. मंत्री महोदयांवरती तसेच अलिबागचे आमदार यांच्यावरती काल तटकरे साहेबांनी टीका करत असताना गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती असं म्हटलं की अरे तो मर्द त्याच्यावरती गुन्हे दाखल होतात ना. जो लढतो त्याच्यावरती वार होतात. पाठीकडे खंजीर खुपसणारे आमचे 3 आमदार नाहीत समोर लढणारे आहेत आणि त्याच्यावरतीच वार होतात.